नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर पोलीस भरती विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे आणि तसेच प्रतीक्षा यादी पण जाहीर झालेली आहे. सो पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 11 एप्रिलला आलेली PDF आहे. पोलीस शिपाई भरती 2024-25 निवड तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत विषय हा आहे. सो थोडक्यात वाचून घेऊत सूचना किंवा विषय थोडक्यात पाहून घेऊत विद्यार्थ्यांसाठी काही सूचना वगैरे असेल तर बघा. उपरोक्त विषयान्वये अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 73 रिक्त पदे भरण्याकरिता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्गनिहाय निवड तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या तात्पुरत्या निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी प्राथमिक कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई भरती 2024-25 प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र अपात्रतेच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी ही या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर निवड यादी व प्रतीक्षा यादी ही निवड तात्पुरती असून याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप हरकती समक्ष लेखी स्वरूपात पोलीस उप अधीक्षक मुख्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडे अथवा या कार्यालयाचा ईमेल ID यावर दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत नोंदवावेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 14 तारीख लास्ट आहे. जर कुणाचा आक्षेप असेल तर घेऊ शकता. सो आपल्याला पाहायला मिळेल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल. सो ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांची सीट नंबर पण पाहायला मिळतील, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, नंतर आपल्याला रिझर्वेशन अँड नॉन क्रिमिनल वगैरे, त्यांनी NCC प्रमाणपत्र अँड ग्राउंडमध्ये आणि रिटर्नमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत तर ते आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. सो टोटल मार्क्स आपल्याला या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळतील अँड सिलेक्शन कॅटेगरी पण इथे आपल्याला पाहायला मिळेल. सो बघा, ओपनची सिलेक्शन कॅटेगरी आहे तात्पुरती निवड यादी आणि यामध्ये जर काही आक्षेप असेल तर यामध्ये काही चेंजेस होईल, नाही तर हीच अंतिम यादी पण असणार आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले विद्यार्थी राहुल आहेत दत्तू, जे की ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये फर्स्ट आहेत. नंतर अजय आहेत, प्रसाद एकनाथ आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण विद्यार्थी मित्रांचे जे की सिलेक्शन कॅटेगरीमध्ये आहेत अँड सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत. सो हे बघा, SBC सिलेक्शन लिस्ट प्रोव्हिजनल यामध्ये 115 आहेत. सुमित शंकर आहेत लोखंडे अँड देन फिमेल आहेत 95च्या लक्ष्मी भानुदास. सो असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. NTC बघा 127मध्ये आहे श्रीखंड, नंतर दादासाहेब 127, असे मार्क आपल्याला पाहायला मिळतील आणि हे विद्यार्थी यांची निवड झालेली आहे. नंतर OBC बघा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट यामध्ये संकेत शामराव आहेत 132 मार्क, सागर अनिल आहेत 129 मार्क. सो असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट असेल, ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे पण असेच अपडेट्स आपण देत राहत आहोत विद्यार्थ्यांना. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो ही अहिल्यानगर पोलीस भरती आता ही वेटिंग लिस्ट आहे बघा. ओपनची वेटिंग लिस्ट यामध्ये मनोज आहेत, भीमाशंकर जे की 95 मार्कावर वेटिंग आहेत. नंतर आपल्याला पाहायला मिळेल OBC वेटिंगमध्ये 121 गणेश कैलास आहेत जे की वेटिंगमध्ये आहेत. आणि नंतर OBC SCBC जे बघा
स्वप्नील आहेत गैनीनाथ जे की 125ला वेटिंग आहेत. नंतर हे पण बघा ऋतुजा आहेत, हे पण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. SBC कॅन्डिडेट 109चे बघा आकाश सुधाकर आहेत जे की वेटिंग लिस्टमध्ये आहेत. नंतर गणेश अर्जुन, विठ्ठल, नेहा असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील जे की SBC वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आणि NTC कुणाल अरुण, सो एवढे विद्यार्थी आहेत जे की वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि वरी सिलेक्शन झालेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. जशी कोणती अपडेट येईल तर नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच.